उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू नयेत यासाठी पवईतील हॉटेलमध्ये संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांना बैठक घ्यायला लावली होती। या बैठकीत उद्धव ठाकरेंना विरोध करा, माझं नाव पुढे करा असा आग्रह राऊत यांनी आमदारांपुढे धरला होता। राऊत यांनी याच बैठकीत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली होती असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज केलाय। एकनाथ शिंदेंविरोधात तक्रारींचं एकतर पत्र दाखवा, नाहीतर खासदारकीचा राजीनामा द्या असं आव्हान खासदार म्हस्के यांनी राऊत यांना दिलंय। नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। खासदार म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला। राज्यसभेची उमेदवारी राऊत यांना जाहीर करताना विलंब झाला होता। त्यावेळेला राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना शिव्या घातल्या होत्या। उद्धव ठाकरेंविरोधात राऊत यांनी पवईतील हॉटेलमध्ये आमदारांची बैठक घेतली। या बैठकीत राऊत यांनी उद्धव ठाकरेंविरोधात गरळ ओकली असा दावा खासदार म्हस्के यांनी केलाय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही, तसंच खासदारकीची उमेदवारी देण्यात उशीर झाल्यानं राऊत हे उद्धव ठाकरेंवर चिडले होते, हे शिवसेनेला माहिती आहे असंही ते म्हणाले। एकनाथ शिंदेंसोबत जाणारा पहिला जिल्हा प्रमुख मी आहे। उद्धव ठाकरेंनी फोन केला तेव्हा त्यांनाही मी वर्षा बंगल्यावर येणार नाही। एकनाथ शिंदे यांच्यावरील अन्याय दूर करा, पक्षाला त्यांची गरज आहे असं उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगणारा मी एकमेव होतो असं खासदार म्हस्के म्हणाले। ठाण्याचं नेतृत्व कर असे उद्धव ठाकरे म्हणत होते, मात्र आपण शिंदे साहेबांसोबतच जाणार असं वर्षा बंगल्यावर ठणकावून सांगणारा मीच एकमेव होतो असं खासदार म्हस्के म्हणाले। सकाळचा भोंगा अशी उपमा दिल्यानं राऊतांना आपल्यावर राग आहे असं खासदार म्हस्के म्हणाले। विधान परिषदेची उमेदवारी मिळेल असं राऊत तुम्ही अयोध्येत मला एकनाथ शिंदेंसमक्ष सांगितलं होतं, पण आमच्या पाठी त्यांना तिकीट दिलं कारण म्हस्के एकनाथ शिंदेंसोबत जाईल म्हणून संधी देऊ नका असं उद्धव ठाकरेंना कुणी सांगितलं असा सवाल म्हस्के यांनी केला। एकनाथ शिंदे यांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली तेव्हा रोज सकाळ संध्याकाळ फोन करून तुम्ही काय काय बोलता हे तुम्हीच जाहीर करा। एकनाथ शिंदेंविरोधात तक्रारींचं एकतरी पत्र दाखवा, अन्यथा तुमच्या खासदारकीचा राजीनामा द्या असं प्रति आव्हान खासदार म्हस्के यांनी दिलं आहे।